मालेगाव वोट जिहाद फंडिंगचा आता महाराष्ट्र एटीएस तपास करणार आहे। गृह खात्याने या तपासासंबंधी आदेश दिलेले आहेत। मालेगाव इथल्या नामको बँकेच्या शाखेतून बेरोजगार तरुणांच्या खात्याद्वारे 125 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता आणि हे पैसे वोट जिहादसाठीच वापरल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता। या प्रकरणात ईडीने मालेगाव, मुंबईसह सुरत आणि अहमदाबाद इथे छापे टाकले होते। सोमय्यांनी हे संपूर्ण प्रकरण वोट जिहादशी संबंधित असल्याचा दावा करत हा घोटाळा 1000 कोटींचा असल्याचा आरोप केला होता। देशातील 21 राज्यातील 201 बँक खात्यातून ही 1000 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा संशय सोमय्यांनी व्यक्त केला। दरम्यान या आर्थिक घोटाळ्यातील 600 कोटी रुपये दुबईला गेल्याचा आरोप करत विधानसभेच्या निवडणुकीत वोट जिहादसाठी यातील 100 कोटी रुपये रोख स्वरूपात वाटप सोमय्यांनी केला आणि या आर्थिक घोटाळ्याचा मास्टरमाइंड महमूद भगाड हा फरार आहे। यात एकूण 27 संशयित असून यातील 7 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यामध्ये मालेगावातील सिराज मोहम्मद सह मालेगाव नामको बँक शाखेतील दोघांचा समावेश आहे। मालेगाव वोट जिहादचा पैसा घोटाळा याचा तपास आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी एटीएस एंटी टेररिस्ट स्क्वॅडला करायला सांगितलं आहे। माहिती अशी आली आहे की जो महमूद भगड यांनी हे जे मालेगाव वोट जिहाद फंडिंग स्कॅम केलं आहे, एकंदर 1000 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि गँगनी महमूदकडे पाठवले। 21 राज्यात असे 201 शेल कंपन्यांचे बँक अकाउंट उघडण्यात आले। त्या अकाउंटमधून आणखीन पण असे हजारो कोटी रुपये डायव्हर्ट करण्यात आले आहे। तर हा घोटाळा फक्त 1000 कोटीचा नाही, मल्टिपल गँग, मल्टिपल क्रोर्स म्हणजे हजारो कोटीचा घोटाळा आहे। हा पैसा वोट जिहादसाठी वापरण्यात आला। जे मुस्लिम फॅनेटिक ऑर्गनायझेशन टेरर लिंकच्या संस्थांकडे पैसा देण्यात आला आहे। हा पैसा ड्रग माफियानी पण हीच मोडस ऑपरेंडी उपयोगात आणली आहे। यातला पैसा दुबईला गेलेला आहे। हिंदुस्थानाचा मालेगावचा मास्टर माइंड मोहम्मद भगड, पण त्याचा बॉस जो आहे हा दुबईमध्ये बसलेला आहे। त्याची लिंक त्या दाऊद पाकिस्तानची आहे, ISIC आहे की काय आहे हे शोधायचं आहे। दरम्यान मालेगावातील वोट जिहादच्या मुद्द्यावर यापूर्वी फडणवीस नेमकं काय बोलले होते आपण ते देखील पाहूयात। निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे, 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। आता एक मोठी बातमी, उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं कळतंय। हिवाळी अधिवेशनासाठी ठाकरे नागपूरला जाणार आहेत। 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे हे नागपूरला जाणार आहेत आणि 16 आणि 17 डिसेंबरमध्ये ते कामकाजामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। विशेष अधिवेशनात ठाकरे हे अनुपस्थित होते। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि विधान परिषद आमदार उद्धव ठाकरे हे नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून अधिवेशनात सहभागी होणार आहेत। 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे हे मुंबईतून नागपूरला रवाना होणार आहेत, तर 16 आणि 17 डिसेंबरला कामकाजात उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याचं कळतंय। मुंबईतील विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते, मात्र नवीन सरकारच्या नागपूर येथील अधिवेशनाला ते उपस्थिती लावणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड। त्याच्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ नाही, नार्वेकर म्हणतात अजून अर्ज आलेला नाही, काय महाविकास आघाडी विरोधी पक्ष नेत्यासाठी काही प्रयत्न करणार? बघा, आता सगळे विरोधी पक्षाचे लोक नागपूरला जातील। माननीय उद्धव ठाकरे सुद्धा नागपूरला निघालेले आहेत। तेही जातील, एकत्र बैठक होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विशेष अधिवेशनात उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते, मात्र आता ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते।
उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यामुळे ते या अधिवेशनाला उपस्थित असण्याची माहिती मिळते आहे. 15 डिसेंबरला उद्धव ठाकरे मुंबईहून नागपूरला पोहोचणार असल्याची माहिती मिळते. त्याचबरोबर जी विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर जी पत्रकार परिषद होणार आहे, त्या पत्रकार परिषदेला देखील उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते.